नमस्कार. आज आपण मार्तंड मल्हारी खंडोबा त्याची जी आरती आहे ती कोणी लिहिली त्याची एक थोडीशी कथा आहे ती आपण आज पाहूया. एकदा श्री समर्थ रामदास स्वामी पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जात होते. ते जाताना जेजुरीवरून चालले होते. तेवढ्यात तिथे एक धनगर आला घोड्यावरून आणि रामदास स्वामींना म्हणाला की आपण कुठे चाललात? तर ते म्हटले मी चाफळला चाललो आहे. तर त्यांनी धनगरांनी समर्थांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांना म्हणाले आपण ह्या रस्त्यानेच जात आहे तर जेजुरीत खंडोबाचं दर्शन घेऊन जावा ना. तर समर्थ म्हणाले अरे बाबा मी तर रामाचा भक्त आहे. मी रामाव्यतिरिक्त इतर कोणाला मानत नाही. मी सगळ्या राम स्वरूपातच पाहतो. तुझ्या खंडोबाला इथूनच नमस्कार करतो. आता गड चढायला मला जमणार पण नाही. त्यावर तो धनगर म्हणाला अहो महाराज तुमच्या रामाने प्रत्येक वेळी शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केली. त्या रामाच्या देवताला तुम्ही दर्शन नाही घेणार? असं म्हटल्यानंतर रामदास स्वामींना थोडंसं म्हणजे अचंबित वाटलं की हा असं म्हणतोय म्हणून. ते त्याला म्हणाले चल तू म्हणतोयस ना तर चल. त्याच्या तोंडातले ते शब्द ऐकून त्यांना जरा वाटलं की काहीतरी जावं म्हणून. मग त्यांनी काय केलं त्याच्याच घोड्यावर बसले आणि त्याच्याबरोबर जेजुरीला गेले. जेजुरीला गेल्यानंतर तो धनगर त्यांना काय म्हणाला महाराज तुम्ही जा दर्शन घ्या तोपर्यंत मी माझा घोडा बांधून तुमच्याकडे येतो. रामदास स्वामी मंदिरात गेले. तिथं त्यांनी खंडोबाचं लिंग पाहून त्यांचं मन एकदम प्रसन्न झालं. त्यांच्या डोळ्यातून असं घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि अंगाला असा कंप सुटला आणि त्यांची वाणी कधीच झाली आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले तीच आजची मल्हारची आरती आहे. पंचानन हय वाहन सुरभूषित निळा खंडा मंडित दंडित दानव अवलीला मणिमल मर्दुनी या धुसर पिवळा हिरे कंकन बाशिंग सुमनांच्या माळा जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी सुरवर संवर वरदे मदलागी देवा नाना नामे गाईन मी तुमची सेवा अघटित गुणगाव या वाटत से हेवा फणीवर शिनला किती नरपामर केवा रघुवीर स्मरणी शंकर हृदयी निवाला तो हा मल्लांतक अवतार झाला या लागे आवडे भाव वर्णिला रामी रामदासा जीवलग भेटला जय देव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी. अशी ही आरती म्हणजे श्री रामाचा भक्त असून रामाचे नाव घेत असताना माझ्या हृदयात प्रत्यक्ष शंकर अवतरले ही अनुभूती रामदास स्वामींना आली. दर्शन घेऊन बाहेर येतात तर तो घोडा पण नाही आणि धनगर पण नाही. रामदास स्वामींनी ओळखले की प्रत्यक्ष खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते. समर्थांच्या मनाला फार वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं की माझ्यामुळं मी देवाला कष्ट पडले. पुढे ही खंडोबाची आरती सर्व महाराष्ट्रभर प्रचलित झाली. जय जय रघुवीर समर्थ